च्या वतीनं सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली जे महाराष्ट्रात सुपारी घेऊन आपलं काम करतात त्या अंजली दमनियांची नार्को टेस्ट व्हावी, त्यांचा सीडीआर रिपोर्ट तपासला जावा, त्यांच्या मोबाईलचे लोकेशन 1 महिन्याच्या आतले तपासले जावे, त्यांनी कुठं कुठं भेटल्या, कुणाशी भेटल्या, त्याच्यावरती पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. कारण अंजली दमनिया जी दादावरती आरोप करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती जे आरोप करतायत ते राजकीय हेतूनं प्रेरित होऊन कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करतायत. राष्ट्रवादीची मागणी आहे की तात्काळ त्यांची चौकशी व्हावी. अंजली दमनियांच्या मागचा बोलवता धनी वेगळा आहे असं आपल्याला वाटतं का? अंजली दमनियांच्या पाठीमागचा बोलवता धनी हा जवळचाच आहे. एका वकिलाच्या माध्यमातून त्याला सुपारी दिली गेलेली आहे. तोच बोलवता धनी कोण याची सखोल चौकशी व्हावी, अंजली दमनियांची नार्को टेस्ट व्हावी, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत आपण मोठ्या भाऊ किंवा लहान भाऊ प्रमाणे जो मैत्रीपूर्ण व्यवहार केला, आता विधानसभा आणि शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आहेत, तर त्यामध्ये कसं असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यातली ताकद बघता राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 100 जागा लढण्याचा मानस आहे. परंतु या जागा ठरवण्याचा पूर्ण अधिकार हा वरिष्ठ पातळीवरती आहे. परंतु संघटनेचा पदाधिकारी म्हणून आमची इच्छा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 100 जागा लढाव्यात. कारण मेरिटमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आज महाराष्ट्राच्या विधानसभाच्या सभागृहामध्ये जास्त आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये वरिष्ठ पातळीवर तशी चर्चा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या 100 जागा नक्की लढेल. शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आपल्या पक्षाने, तर कशा प्रकारे त्यांना उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आपण काय सांगू? शिवाजीराव नलावडे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे. शिक्षक म्हणून त्यांनी स्वतःही काम केलेलं आहे. त्यांचा राजकीय अनुभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना मुंबईच्या शिक्षकची जागा लढवण्यासाठी त्यांना तिकीट दिलं गेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा लढणार नाही तर जिंकून आणण्यासाठी सुद्धा काम करेल आणि जिंकून आणेल.